नमस्कार मित्रांनो, द्रव्य या व्हिडिओ विषयामध्ये आपले स्वागत आहे। या विषयामध्ये आज आपण शिकूया द्रव्याची अवस्था, परिवर्तनातील अवस्था, तापमानाचे परिणाम आणि दाबाचे परिणाम। प्रथम आपण बघू द्रव्य काय आहे। एखाद्या वस्तूचे वस्तुमान त्या वस्तूमध्ये असणाऱ्या द्रव्याचे प्रमाण दर्शविते। वस्तुमान ही भौतिक राशी वस्तूतील द्रव्याचे प्रमाण दर्शविते। आपण येथे आकृतीत बघू शकतो। आता आपण बघू द्रव्याची अवस्था। स्थायू, द्रव आणि वायू या द्रव्याची अवस्था आहेत। त्याचप्रमाणे स्थायू म्हणजे काय? जेव्हा आपल्याला एखाद्या वस्तूला विशिष्ट आकार किंवा आधार द्यावायचा असतो तेव्हा आपण स्थायूरूप पदार्थ वापरतो। स्थायू पदार्थ कठीण असतात कारण त्यांचे रेणू एकमेकांच्या अगदी जवळ असतात। जेवढे रेणू अधिक तेवढा पदार्थ कठीण, आकृती दाखवल्याप्रमाणे। त्याचप्रमाणे द्रव पदार्थांना निश्चित आकारमान असते। द्रव पदार्थांना निश्चित आकार नसतो। ते ज्या भांड्यात असतील त्या भांड्याचा आकार ते धारण करतात। त्याचप्रमाणे द्रव पदार्थ सहजपणे दाबले जात नाहीत कारण त्यांचे कण मुळातच एकमेकांना खूप जवळ असतात। त्यानंतर वायू। स्थायू पदार्थातील अणू व रेणू एकमेकांच्या अतिशय जवळ असतात। द्रव पदार्थातील अणू थोडेसे अधिक प्रमाणात पसरलेले असतात। त्याचप्रमाणे तसेच वायू सर्वत्र पसरतात आणि त्यांचे अणू रेणू हे ऊर्जाभरित असतात। ते सतत सभोवती फिरत असतात। त्यानंतर परिवर्तनातील अवस्था। येथे आपण आकृतीत बघू शकतो वायू, द्रव आणि स्थायू। येथे दिले आहे द्रवण, बाष्पीकरण, हिमकारी, गलनशील, त्याचप्रमाणे निक्षेपण। आता आपण तापमानाचे परिणाम बघू। येथे दिले आहे वायू, द्रव आणि स्थायू। त्याचप्रमाणे दाबाचे परिणाम। येथे आपण आकृतीत बघू शकतो पिस्टन, सिलेंडर येथे आकृतीत दिलेले आहे। ही सामग्री शालेय शिक्षण प्रकल्प आकाश अंतर्गत विकसित केले गेले आहे। हा प्रकल्प अर्थसहाय्य आहे NME, ICT आणि MHRD भारत सरकार। आमच्याशी संपर्क करण्यासाठी दिलेल्या ईमेल ID वर आम्हाला मेल करा। धन्यवाद।